आता प्रतीक्षा संपलेली आहे. पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध झालेला आहे. तो संस्थांसाठी, व्यवस्थापनांसाठी, आस्थापनांसाठी जे आश्वासन आपल्याला मंत्रालयातील सचिव, उपसचिव त्याचबरोबर आयुक्तांनी दिलं होतं, त्यांचं ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पवित्र पोर्टलची, त्याच्यावरती तुम्ही जाऊन mahateachersrecruitment.org.in इथे तुम्ही ते पाहू शकता. प्रथमतः तुम्ही ते पहा या लिंकवरती जाऊन, आणि नंतर येऊन तुम्ही व्हिडिओ पाहिलात तरी चालेल. कारण मित्रांनो, याची आपण चातकासारखी वाट पाहत होतो आणि ही फेज होऊ नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणारे बरेच लोक होते, आणि ही होणारच हा आपला प्रथमतः एक शब्द होता. त्याच्यासाठी आंदोलनं केली अगदी पावसामध्ये, पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर, पावसाळी अधिवेशनामध्ये, आणि पुणे आयुक्त कार्यालयाच्या समोरसुद्धा जी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये सुद्धा मी स्वतः 2 वेळा तिथे जाऊन आली. आणि आंदोलनं, उपोषणं, मोर्चे आणि प्रत्येकाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. अगदी आमदार खासदारांची जवळपास 200-250 अगदी गावच्या सरपंचांपासून दिलेली लेटर, आणि अशा पद्धतीने ज्या 10% जागा कपात शिक्षक भरती 2022च्या करण्यात आल्या होत्या, त्या आता जागा अनफ्रीज करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्या संदर्भातील टॅब उपलब्ध होणे गरजेचं होतं, कारण त्या संदर्भातील परिपत्रक मित्रांनो आपल्याला अगदी सप्टेंबर महिन्यामध्येच पाहायला मिळालं होतं. आणि आता त्याच्यानंतर बरेच बदल झालेले आहेत, आयुक्त साहेब बदललेले आहेत, आणि त्याच्यानंतर हे सगळं पोर्टलचं आपण सगळं इंटरफेसच आपण बदललेला दिसतोय. आणि लिंक टू अप्लाय पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट याच्यावरती तुम्हाला जायचं आहे, आणि याच्यावरती तुम्ही क्लिक करणार आहात तेव्हा तुम्हाला दिसतंय की लॉग इन करण्यासाठी तुम्हाला दिसते. परंतु मला असं वाटतं लॉग इन ते तर तुम्ही स्वतः करू शकता, परंतु सेल्फ सर्टिफायचं ऑप्शन अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे, परंतु तो लवकरच होतो आहे मित्रांनो. फक्त आता आपली वाट पाहण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये बरेच गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. गाईडलाईन इन्स्ट्रक्शन फॉर EO, गाईडलाईन इन्स्ट्रक्शन फॉर ॲप्लिकंट, गाईडलाईन इन्स्ट्रक्शन फॉर प्रायव्हेट मॅनेजमेंट, गाईडलाईन इन्स्ट्रक्शन फॉर ZP, नपा ह्या सगळ्यांसाठी. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये गेलात किंवा तुम्ही गाईडलाईन इन्स्ट्रक्शन फॉर जिल्हा परिषद ZP याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला 20 जानेवारी 2025चा टॅब दिसेल, आणि न्यूवरती तुम्ही क्लिक करणार आहात तेव्हा हे पूर्ण सर्क्युलर जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते तुम्हाला पाहायला दिसणार आहे. ऑलरेडी मी डाउनलोड केलेलं आहे, ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मित्रांनो, कारण हे आपण पाहत होतो. आणि बऱ्याच आस्थापना आहेत त्यांची अजून बिंदू नामावली रोस्टर तपासणी कंप्लीट झालेली नाही आहे, आणि ती कंप्लीट करण्यासाठी आजच आयुक्त कार्यालयातून शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. त्या संदर्भातील व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला नुकताच टाकलेला सुद्धा पाहायला मिळणार आहे. चला तर मित्रांनो, आपण ते पाहून घेऊया. आणि त्याचबरोबर जेव्हा सेल्फ सर्टिफायचं ऑप्शन होणार असेल किंवा या संदर्भातील कोणत्याही अडचणी असतील तर मित्रांनो नक्की कनेक्ट व्हा. आपण लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा तुमचे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. आता जी नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे किंवा नेक्स्ट जो आपला पाठपुरावा आहे की तो अभियोग्यताधारकांना कधी टॅब उपलब्ध होणार. परंतु मित्रांनो काळजी करू नका, आता ही जी खेचून आणलेली सेकंड फेज आहे आणि त्याच्यामुळे ती कंप्लीट होते, परंतु त्याच्यासाठी अजून रोस्टर तपासणी, बिंदू नामावली तपासणी झालेली नाही आहे 31 डिसेंबर 2024च्या संच मान्यतेनुसार, आणि त्याच्यामुळे या गोष्टींना वेळ लागतो आहे. आणि तुम्हाला सेल्फ सर्टिफायचा ऑप्शनसुद्धा लवकरच पाहायला मिळणार आहे तो पवित्र पोर्टलवरती. यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाचं दायित्व खूप मोठं आहे. थोडंसं तुम्ही चॅनलवरती पाठी जाऊन पाहिलं तर तुम्हाला दिसेल की प्रत्येकाने किती महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी महत्त्वाचं नाव मला घ्यावंसं वाटतं. त्याच्यामध्ये आहेत आपले
फणसे सर त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि बाकीचे आपले युवा विद्यार्थी असोसिएशनचे सर्व मेंबर्स असतील, बाकीच्या सर्व कांबळे सरांच्या संघटना असतील, बाकी अजून बऱ्याच आहेत जे आपल्याला दिसत नसतील, परंतु येस त्यांचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही आहेत. पडद्यामागचे हिरोसुद्धा खूप आहेत. चला तर मित्रांनो आपण ते डिटेलमध्ये पाहूयात की कोणत्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. आणि येस तुम्हा सर्वांचे प्रथमतः आभार, कारण हे तुमच्या सपोर्टशिवाय शक्यच झालेलं नाही आहे. आंदोलन उपोषण अगदी आमर अन्नत्याग उपोषण करूनसुद्धा हे कुठंतरी खेचून आणलेली सेकंड फेज आहे. चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. बघा मित्रांनो, व्यवस्थापनासाठी इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत. ओके, त्या आपण पाहणारच. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरातविषयक सूचना. या सूचना, पहिली सूचना आहे शिक्षक अभियोग्यताधारक व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22/2/2023 ते दिनांक 3 मार्च 2023 या कालामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस किती उमेदवार बसले होते बघा, 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती, परंतु त्यापैकी प्रत्यक्ष चाचणीत बसलेले उमेदवार आहेत 2,16,443. त्याच्या संदर्भातील त्यांनी हा डेटा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर या चाचणीत उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक भरतीसाठी आवश्यक कार्यवाही व उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करून घेण्यात आलेली आहे. या माहितीच्या आधारे जानेवारी 2024 अखेर आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. म्हणजे आपण पाहतोय की जानेवारी 2024 अखेर, आणि आत्ता सध्या पाहतोय की जी संच मान्यता कंप्लीट करून पुढचं अपडेट द्यायला सांगितलेलं आहे ते 31 डिसेंबर 2024 आहे. हे थोडंसं लक्षात ठेवा. पुढं तुम्हाला मी या दोन्ही डेट्सचं कन्क्लुजनवरती येणार आहे, कारण खूप महत्त्वपूर्ण ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पुढे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांकडून शिक्षक पदभरती करता टप्पा 2 मधील जाहिरातीची कार्यवाही करण्यात येणार आहे. आता ही कार्यवाही सुरू होते. दुसरा मुद्दा आहे पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांकडून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारसीसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर माध्यमनिहाय, आरक्षणनिहाय, विषयनिहाय रिक्त पदांसाठी जाहिरात देणे आवश्यक आहे. तिसरं पाहूयात आपण, रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली असल्याने केलेला यूजर आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करता येणार आहे. पहिल्यांदा जे होता तोच तुमचा यूजर आय डी पासवर्ड आहे. जेव्हा अभियोग्यताधारकांसाठी सुद्धा टॅब उपलब्ध होणार आहे तोच असणार आहे. नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टल नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सरळ प्रणाली तर यूजर आय डी हाच पोर्टलचा आय डी असेल. व्यवस्थापनास फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ओपन फॉर रिसेट. आता हे सगळं व्यवस्थापनासाठी इन्स्ट्रक्शन आहेत. ओके, तिसरं इन्स्ट्रक्शन सेम पूर्ण व्यवस्थापनासाठी दिलेलं आहे. थोडंसं आपण खाली येऊयात. चौथी महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आपण वाचतोय. व्यवस्थापना जाहिराती देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाच्या बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त माननीय विभागीय आयुक्त कार्यालयास यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. पाचवा मुद्दा पाहूया. पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीमध्ये SEBCच्या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदू नामावली अद्ययावत करून दिनांक 27/2/2024 नंतर प्रमाणित केले असणे आवश्यक आहे. कारण मित्रांनो, आपण पाहतो की त्या दिवशी GDA सामान्य प्रशासनाचा विभाग सर्वच राज्यातील भरतीसाठी SEBC आरक्षणामुळे लागू झालेला आहे.
6वा मुद्दा पाहूयात. पवित्र पोर्टलला जाहिराती देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7/2/2019 सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बिंदू नामावली भरणारे तपासणारे जाहिरातीस मान्यता देणारे अधिकारी करण्यात आलेले आहेत. संबंधितांनी लॉग इनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे आजही जोपर्यंत हे लॉग इन आहे तोपर्यंत ते आपलं रोस्टर तपासणी करून घेऊ शकणार आहेत. नेक्स्ट खालचं पाहूयात. बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांसाठीचं जे काही दिलेलं आहे. आता बघा इथं सगळ्यांनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कोणाची माहिती, रिक्त पदांची माहिती भरण्याचे अधिकारी आहेत आणि कोण ते तपासणी करून मान्यता देणार आहे, त्यांचा पूर्ण हा डेटा तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये खाजगी संस्था, म्हणजे आता हे सगळ्या शाळा येणार आहेत पवित्र पोर्टलला. हा चार्ट महत्त्वाचा आहे, व्यवस्थित पाहून घ्या. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कटक मंडळे, खाजगी संस्थांच्या प्राथमिक शाळा, खाजगी संस्थांच्या माध्यमिक शाळा, खाजगी संस्थांच्या माध्यमिक, त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक म्हणजे अर्थातच 11वी-12वी, कनिष्ठ महाविद्यालय यांच्या, आणि लास्ट आहे खाजगी संस्थांची अध्यापक विद्यालय, DED कॉलेजेस. या सर्व जाहिराती आपल्याला इथे येणार आहेत. आणि त्याच्यामुळे सध्या येणाऱ्या काळामध्ये पोर्टलवरती तुम्हाला MAdचा ऑप्शनसुद्धा उपलब्ध झालेला दिसेल, कारण तशी आपण मागणी केलेली आहे. ज्यांचं MAd झालेलं आहे किंवा MA इन एज्युकेशन झालेलं आहे त्यांचंसुद्धा. नंतर आपण खाली पाहूयात. 7वा, व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमाच्या शाळा असल्यास बिंदू नामावली माध्यमनिहाय नोंदणी करावी. ओके. 8वा मुद्दा आहे रिक्त पदांची मागणी नोंदवताना सन 2022-23च्या संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची समजून घेणं गरजेचं आहे. नोंद करावी. तथापि सन 2023-24 मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्या पदासाठी मागणी ठेवू नये. 9वा आहे रिक्त पदासाठी एखाद्या किंवा काही पदाबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी. 10वा आहे रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग त्यांचा तो संकीर्ण क्रमांक आहे 21/7/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदाच्या 80% मर्यादेत नोंदणी करावी. म्हणजे जी रिक्त पद आहेत त्याच्या 80% सध्या पद द्यायला सांगितलेले आहेत. हा खूप महत्त्वाचा निर्णय. याच्यासाठी मी तुम्हाला का सांगते, वाचणं गरजेचं आहे. कारण प्रथमतः बघा, काही संस्था होत्या, काही आस्थापना होत्या, त्यांनी जागा दिल्या नव्हत्या पोर्टलला. आता त्यांच्यापुढे प्रश्न आहे की आम्ही किती जागा द्यायच्या, तर जेवढ्या जागा आहेत तेवढ्यातल्या 80% 20% फक्त कपात करायची आहे, म्हणजे द्यायच्या नाहीत. बाकी 80% जागा सर्वांनी द्यायच्या आहेत. म्हणजे ज्यांनी आता नवीन जाहिरात येणार त्यांना 80%, ज्यांनी पहिल्यांदा दिल्या होत्या ते 10% जागा देतील. अशा प्रकारचं प्रपोर्शन असणार आहे. 11वी, इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी, इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी, इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी, इयत्ता 11वी ते 12वी अध्यापक विद्यालय या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनात जाहिरात देता येईल. 1 ते 12 जाहिरात येणार आहेत मित्रांनो. अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 5/2/2019, 25/2/2019, आता हे सगळे तरतुदीनुसार कार्यवाही त्यांना करायची आहे. पुढचे दिनांक दिलेले आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. 13वा मुद्दा, इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी गटातील भाषा, गणित विज्ञान सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येणार आहे. त्यातला अ आहे फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित विषय निवडायचा आहे. फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान विषय निवडायचा आहे. गणित विज्ञान दोन्ही विषय एकत्र शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडायचा आहे. 14वा मुद्दा, इयत्ता 9वी ते 10वी या गटातील विषय भाषा, गणित विज्ञान सामाजिक शास्त्र, भूगोल शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र या विषयासाठी मागणी करता येईल. ओके. म्हणजे याच्यासाठी स्पेशल शिक्षकांची तुम्ही मागणी करू शकता. सो आपण पाहतोय की क्रीडा शिक्षकांसाठी 9वी-10वीसाठी सुद्धा इथं मागणी केलेली आहे. पहिला मुद्दा आहे फक्त गणित विषय शिकण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. की भूगोल विज्ञानसाठी विज्ञान निवडावा. 9वी-10वीच्या यांच्यासाठी आस्थापनांसाठी हा स्पेशल एक आपण बोलूयात की संदेश आहे. नंतर इतिहास
भूगोल, सामाजिक शास्त्रातील सर्व विषयासाठी शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्राचा विषय निवडावा. फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास इतिहास विषय निवडावा. फक्त भूगोल विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास भूगोल विषय निवडावा. शारीरिक शिक्षण हे 9 ते 12साठी खूप 9 ते 10 आणि 11 ते 12 पुढे यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण इथं जे एलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं, स्पेशलायझेशन सब्जेक्ट. शारीरिक शिक्षण 7वं पाहूयात. या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध होत नसल्यास शारीरिक शिक्षण असा विषय निवडावा. 15वा मुद्दा आहे आता 11वी-12वी गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदाची मागणी नोंद करता येणार आहे. 16वा मुद्दा पाहूया. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येतील. 17वा मुद्दा पाहूयात. अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ मंजूर असलेल्या रिक्त पदांची मागणी नोंद करता येईल. 18वा पाहूया. जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाच्या गट विषयाची माहिती नोंद करता येते. त्यानुसार विषयाची माहिती तपासून मान्य केल्यावर जाहिरात देता येणार आहे. त्यामुळे अर्थातच मावकोकडून ते गट त्या विषयाची माहिती नोंद करून ते सर्व तपासूनच जाहिरात तयार करता येईल. 19वा मुद्दा. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम अधिकारी मान्य अप्रूव्ह करून घेणं गरजेचं आहे. आता सक्षम अधिकारी कोण आहेत हे तुम्हाला मी वरती हा चार्ट दाखवलेला आहे, त्यांच्याकडून मान्यता त्याला घेणं गरजेचं आहे. नंतर 20वा पाहूयात. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही केवळ ही माहिती भरण्यासाठी प्राधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध आहे. 21वा मुद्दा आहे. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धसुद्धा करायची आहे. हे आस्थापनांनी लक्षात ठेवायचं, व्यवस्थापनाने लक्षात ठेवायचं. आणि 22वा मुद्दा आपण पाहतोय. जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टल गाईडलाईन इन्स्ट्रक्शन टॅब अंतर्गत फ्लो मेकॅनिझम युजर मॅन्युअल उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी. आणि हे सर्व कसं करायचं त्याचा एक फ्लोसुद्धा पोर्टलवरती दिलेला आहे. मित्रांनो, आपण सध्या हे पोर्टलवरती आपण पाहतोय, त्याच्यावरती आता हे व्यवस्थापन आहेत, ते स्वतः जाऊन तो फ्लो ते बघणार आहेत. कशा पद्धतीने अपलोड करण्याची काही सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्या संदर्भातील हे पाहतील. आणि अशा प्रकारे फायनली आता फक्त टॅब अभियोग्यताधारकांसाठी कधी उपलब्ध होतो आहे याची आता आतुरता लागलेली आहे आणि त्याचा आपण येणाऱ्या काळामध्ये फॉलोअप घेऊयात. सो स्टे कनेक्टेड. फायनलाइज्ड की दुसऱ्या टप्प्यातील पदे पवित्र पोर्टलवरती भरण्यासाठी सर्व व्यवस्थापनांना टॅब उपलब्ध झालेला आहे. सो स्टे कनेक्टेड. चॅनलला नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि काही क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा.